नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आधी कल्पना, मग अपेक्षा, त्यानंतर वादविवाद, अखेर टाळी आणि नंतर सगळं सामसूम शांत. शिवसेनेतून राज ठाकरे वेगळे झाल्यानंतर गेल्या 18 वर्षात शिवसेना, मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांचा लेखाजोखा कुणी जर का सांगितलं की एका वाक्यात काही शब्दात मांडा, तर तो इतक्याच शब्दात मांडावा लागेल. खरं तर उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही अपेक्षा राज वेगळे झाल्यानंतर लगेचच व्यक्त होणं सुरू झालं होतं. त्यानंतर आलेल्या प्रत्येक महापालिका किंवा विधानसभा निवडणुकांपूर्वी राज उद्धव एकत्र या अशी हाक कुणी ना कुणी देतच होतं. कधी कुणी त्यांच्या परिवारातले, तर कधी मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते. मात्र राज ठाकरे गेल्यामुळे संपूर्ण शिवसेनेवर वर्चस्व स्थापन झालेले उद्धव ठाकरेंना राज नको होते आणि 2009च्या विधानसभेत 13 आमदार, 2012च्या मनपा निवडणुकीत मुंबई, नाशिक, पुण्यात मिळालेलं लक्षणीय यश यामुळे राज यांना सुद्धा आपण शिवसेनेला पर्याय आहोत असं वाटू लागलं होतं. त्यातही शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना फुटेल किंवा मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक राज यांच्याकडे जातील असंही बोललं जात होतं. त्यामुळे राज स्वतःला आजमावतच राहिले. पुढे 2014ला भाजप शिवसेना युतीची सत्ता महाराष्ट्रात आली आणि शिवसेना मनसे एकत्र येण्याचं काही कारणच उरलं नाही. उलट 2017च्या महापालिका निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत जाण्यासाठी राज ठाकरेंनी टाळी दिली असतानाही शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडले. मला अजूनही आठवतंय, संदीप देशपांडे त्यावेळी म्हणाले होते, आमच्या चॅनलच्या चर्चेमध्ये आम्ही तिजोरी खोलून दिली होती, देत होतो, मात्र यांना चोरी करण्यातच रस होता. त्यानंतर दोन्ही भाऊ आणि पक्ष यांच्यातली कटुता वाढतच गेली. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे भाजप आणि मोदी फडणवीसांशी व्यक्तिगत पातळीला बिघडत गेलेले संबंध, राज ठाकरेंची भाजपशी जवळीक असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांनी वर्चस्व मिळवलेल्या शिवसेनेचा प्रभाव, यामुळे मुद्दा उद्धव किंवा राज यांचा न राहता ठाकरे ब्रँडचाच अस्तित्वाचा मुद्दा उभा राहिला. आणि त्यातही मनसेची 2009 नंतर शून्याच्या दिशेनं झालेली घसरण, 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेची नीचांकी कामगिरी, यामुळे आता एकत्र यावंच लागेल अशी निर्वाणीची स्थिती निर्माण झाली आहे. आणि हे कितीही पटण्यासारखं या दोन्ही पक्षाच्या समर्थकांना वाटत नसलं तरी या जशी कडवट निष्ठा असते तसं कडवट सत्य त्यांना पचवावं लागेल. त्यातूनच गेल्या काही दिवसात पुन्हा राज आणि उद्धव यांच्याकडून एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले गेले आणि आता तर थेट अमित ठाकरे यांनीच दोन्ही भावांना बोलायला हवं असं म्हणून चर्चा अधिकच पुढे नेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आहे आपला 0 आवर. याच विषयावर पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जाणार आहोत आमच्या पोल सेंटरला, पाहणार आहोत प्रश्न ज्याला उत्तर द्यायचे तुम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकांना. जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न कोणता आहे आणि काय विचारलेला आहे या प्रश्नामध्ये? आजचा प्रश्न, दोघा भावांची इच्छा असेल तर त्यांनी बोललं पाहिजे. अमित ठाकरेंचं वक्तव्य, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मध्ये महायुतीला फटका बसेल का? होय किंवा नाही असं आपण उत्तर देऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त जायचंय आमच्या एक्स अकाउंटवरती, फेसबुक अकाउंटवरती, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर जा. एबीपी माझाच्या तुम्ही ॲपवरनं जाऊ शकता, वेबसाईटवरून जाऊ शकता आणि हा पोल आहे, तुम्हाला फक्त क्लिक करायचा आहे. आणि याशिवाय तुम्हाला काही मत मांडायचं असेल तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणच्या जे आमचे प्रोमो चालू आहेत किंवा हा पोल आहे त्याच्या खाली सुद्धा कमेंटमध्ये तुमची मतं मांडू शकता. तुमच्या सगळ्यांच्या मतांचं स्वागत आहे. मध्ये आपण काही कमेंट्स अशा दाखवणार सुद्धा आहोत. आता या पार्श्वभूमीवर पाहूया स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले. कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी अट एक आहे,
पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आताशी कुठं जरा संवादाच्या वाटा खुल्या होत असल्या तरी दोन्ही पक्षांमध्ये गेल्या जवळपास 2 दशकातलं नातं हे चढाओढीचं, वैर किंवा वादाचंच राहिलंय. कधी उद्धव राज यांच्या विधानानं तर कधी दोन्ही पक्षांनी घेतलेल्या अजेंड्यानं ही खुन्नस धुमसतच राहिली. आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला, पाहणार आहोत गेल्या काही वर्षांमध्ये कसे नातेसंबंध होते दोन्ही भावांचे आणि दोन्ही पक्षांचे सुद्धा. जाऊयात मीडिया सेंटरला. शिवसेना मनसे इतिहास, वाद आणि वादंगाचा. 2014 पासूनच शिवसेनेकडून मनसेवर मतं फोडण्याचा, कधी भाजप तर कधी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप होत राहिलेला आहे. राज यांच्याकडून जाहीर सभेत उद्धवद्वारे बाळासाहेबांच्या तब्येतीची हेळसांड केल्याचा आरोप सुद्धा मोठा गाजला होता, आपल्याला आजही आठवतो. 2019च्या मविया प्रयोगानंतर राज यांच्याकडून उद्धव यांच्या भाजपकडून गद्दारीच्या मुद्द्यावर प्रतिप्रश्न केला गेला की जेव्हा फडणवीसांचं नाव जाहीर केलं जात होतं तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत, हा प्रश्न राज ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, अशीही टीका राज ठाकरेंनी तेव्हा केली होती. ज्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या नरेंद्र मोदी, अमित शहाचे बूट राज ठाकरे चाटतायत, अशी टीका संजय राऊतांनी पण केली होती. तुम्ही भाषा बघा दोघांमध्ये काय चाललं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काहींचा मोदींना बिनशर्त पाठिंबा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली होती. तर 2024च्या निवडणुकीच्या काळात उद्धव यांच्याकडून मनसेचा उल्लेख गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना असाही करण्यात आला, कारण त्या काळात राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे जवळ येत असताना दिसत असलं तरी त्यामुळे लगेच भावाभावातील प्रेम अखेर रक्त रक्ताकडे धाव घेतं. शेवटी ठाकरे घराणं असं जर का भावनिक कुणाला वाटत असेल, भरता येत असेल तर जरा थांबा. आम्हा मीडियाला अशा प्रकारे भावुक होऊन चालत नाही. प्रेक्षकांनो, आज उद्धव आणि राज ठाकरे यांच्या जवळीक तयार होण्यात बंधुभावापेक्षा पक्षाच्या बलाबलाचे आकडे जास्त महत्वाचे. 2014 नंतर मनसेची संपूर्ण वाताहात दिसत असताना ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंच्या बंडानंतर अस्तित्वाची लढाई लढते. एक नजर टाकूया दोन्ही पक्षांच्या राजकीय बलाबलावर आणि एकूणच राजकीय चित्र महाराष्ट्रात काय आहे. जरा डोळे उघडू द्या, सगळ्यांना कळू द्या की या एकत्र येण्यामध्ये अपरिहार्यता किती आणि भावकी किती. बघूया पुन्हा मीडिया सेंटरला. ठाणे महापालिका निकाल 2017, एकूण जागा 131, शिवसेना 67, राष्ट्रवादी 34, भाजप 23, इतर 2, काँग्रेस 3, अपक्ष 2. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली 2017चे निकाल पाहतोय. शिवसेना 57, काँग्रेस 4, भाजप 47, राष्ट्रवादी 2, मनसे 10, MIM 2. याच्यापैकी आता शिवसेनेच्या जागा जवळपास 80-90% सगळीकडे कमी झालेल्या आहेत, कारण ते सगळे गेलेत शिंदेच्या शिवसेनेकडे. दरम्यान निवडणुकीतल्या घसरत्या कामगिरीप्रमाणेच या दोन्ही पक्षांसमोर त्याहून मोठा धोका आहे तो भाजपचा. एकेकाळी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाला कमळाबाई असं म्हणवत होते, हिणवत होते, धाकटा भाऊ म्हणून चिडवत होते, तोच भाजप आज फक्त राज्यातलाच नव्हे तर देशातलाही पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असून तिसऱ्यांदा त्यांना जनादेश मिळाला आहे. राज्यातही भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा कौल मिळालाय. दुसरीकडे शिवसेना फुटली आहे तर मनसेनं लोकप्रियता गमावली आहे. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात असेच मुद्दे जे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यास भाग पडतात. पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. जवळीक भावांची की धास्ती भाजपची. 2014 नंतर भाजप केंद्र आणि राज्य पातळीला बलशाली होत गेला, हे एक वास्तव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानं उद्धव यांच्याकडील सर्वात मोठी प्रभावी प्रतिमा गेलेली आहे. 2009 नंतर मनसेचं घसरलेलं इंजिन सावरलेलं नाही. बदलत्या भूमिकांचाही पक्षाला फटका बसला. नरेंद्र मोदींच्या उदयानं भाजपकडे सर्वात मोठं ट्रम्प कार्ड आलं. महाराष्ट्रात नरेंद्र देवेंद्र समीकरणाला स्वीकारलं गेलं. शिवसेनेचं हिंदुत्व मवियानंतर प्रश्नांकित झालं. राज यांच्या हिंदू जननायक प्रतिमेचं स्वागत मात्र मोदी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळे तेच ओरिजिनल हिंदुत्व आहे असंही मानलं गेलं.
एकनाथ शिंदेच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर मोठा आघात झाला. शिंदे भाजपसोबत गेल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतूनही जावक सुरू राहिली. मराठी ते हिंदुत्व, कधी मोदींचं कौतुक, कधी भाजपवर टीका, कधी पाठिंब्यानंतर राज यांचे राजकीय डावपेच आता संपल्यात जमाय आणि शेवटचा डावपेच आता हाच उरलाय. एकनाथ शिंदेच्या बंडानं भाजपला उद्धव राज दोघांच्याही मदतीची गरज राहिली नाही. उलट ब्रँड ठाकरे संपणे हेच भाजपसाठी आता सर्वात महत्वाचं झालंय. त्यामुळे एकूणच परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता अपरिहार्यतेमुळे उद्धव आणि राज यांना एकत्र यावं लागतंय असं सध्या तरी दिसतंय. मात्र या एकत्र येण्यातही काही मुद्दे आहेत. ते म्हणतात ना, ये इश्क नहीं आसा, आग का दर्या है तैर के जाना है. तसंच काहीच आता राज उद्धव यांच्याही बाबतीत आहे. राज यांना काडीचाही आधार मिळून ते मोठे होऊ नयेत याची काळजी उद्धव ठाकरे यांनी सदैव घेतली आणि म्हणून तर 2017ला मनसे स्वतःहून नगरसेवकांचा पाठिंबा देत असतानाही त्यांनी त्यांचे नगरसेवक फोडले. उद्धव यांना पूर्ण खात्री वाटत असावी की राज यांचं राजकीय पुनरुज्जीवन झाल्यास त्याचा पहिला तोटा फटका शिवसेनेलाच बसेल आणि म्हणूनच इतक्या वर्षात कधीही उद्धव यांनी आपल्यात घसट आहे, राज आणि आपले चांगले संबंध आहेत, मातोश्रीवरती राज येत आहेत, उद्धव ठाकरे सपत्नीक आदित्य वगैरे सोबत कृष्णकुंजला जात आहेत, असं कधीही झालेलं नाही. उलट राज यांनी मात्र आपल्या नात्याचा ओलावा जपला. उद्धव ठाकरे आजारी असताना ते त्यांना सोडायला गेले होते. उद्धव आणि राज यांच्यातील भावांचं प्रेमच नेमकं किती होतं याबद्दल शंका आहे. उलट शिवसेनेत असल्यापासून राज यांना जेव्हा विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतरही त्यांचे पक्षातले पंख छाटण्यात आले. ज्यांना इतिहासाचं थोडं ज्ञान आहे, मुंबईचा इतिहास, शिवसेनाचा इतिहास पाहिलेला आहे, राज आणि उद्धव यांच्यातलं प्रेम ते एकत्र असताना तरी किती होतं याबद्दल शंका आहेत आणि हे सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. महाबळेश्वरच्या ज्या अधिवेशनाचा हजारदा उल्लेख केला जातो की राज ठाकरेंनीच नाव सुचवलं होतं, शिवसेना कार्यकारी प्रमुखापदासाठी उद्धव ठाकरेंचं अनुमोदन दिलं होतं, सूचन केलं होतं, त्याच्या बाबतीत आपले हात कसे बांधले गेले होते हे राज ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. राज ठाकरेंच्या सुचवलेल्या नावांना कशा प्रकारे काट मारली जात होती हे राज ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. आणि यंदाही जर मविया सरकार आलं असतं किंवा शिवसेनेच्या जागा ज्या आता 20 आहेत त्या समजा काहीतरी 30-40 घरात असत्या तरी उद्धव यांनी राज यांच्याबद्दल हा आत्ताचा पुढाकार घेतला असता का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे, हा शिवसेना मनसेनं स्वतःला विचारायचा आहे आणि विश्लेषकांनी स्वतःला विचारायचा आहे. तर अशा हा सगळा राजकारण आहे. दरम्यान उद्धव आणि राज यांच्यातले संबंध शिवसेनेत असल्यापासून घनिष्ठ होते अशातला भाग नाही. राज वेगळे झाल्यावर तर हे संबंध बिघडतच गेले. पुढे पुढे तर दोन्ही भावांनी एकमेकांबद्दल कडवट टीका जास्त केली. मात्र अशाही स्थितीत दोघांमधल्या भावबंधाचे काही हलके फुलके क्षण आलेच नाहीत असंही नाहीये. आणि अशाच काही निवडक दृश्यांचा फ्लॅशबॅक आम्ही तुम्हाला दाखवतोय ज्यामध्ये कशा प्रकारे राज आणि उद्धव एकत्र आले, कधीतरी भेटले हे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यातला एक प्रसंग आपल्याला आठवत असेल जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे आजारी होते आणि त्यांना रुग्णालयातून सोडताना राज ठाकरे त्यांना गाडीत बसून घेऊन गेले होते. त्यानंतर एका लग्नामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं. आणि एक आणखी किस्सा कदाचित आठवत असेल आपल्याला, एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे काही बोलत असताना अचानक उद्धव ठाकरे आल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, आले आमचे बंधुराज, अशा प्रकारे एक मिश्किल टिप्पणी सुद्धा केली होती. अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना एखादी गोष्ट ज्यावेळेला माझ्या समोर येते, एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे. माननीय उद्धवजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच यावं थेट. वा, टायमिंग साधलं म्हणतात ते. काय बघा टायमिंग आहे. स्थिर स्थावर होऊ देत, मग आपण बोलू. थोडंसं माझंही काम करतो.
आहे. राज ठाकरे यांना ह्या जुन्या क्लिप्स दाखवण्यात आल्या ज्यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रिसीव्ह करायला गेले होते किंवा त्याच्याही आधीचे अतिशय तरुणपणातले काही फोटो एकत्र कुठे गेले असतील कुटुंबियांसमवेत त्याच्या वेळचे फोटो आहेत. शिवसेनेत असतानाचे फोटो आहेत, एका चित्र प्रदर्शनाचे फोटो आहेत. हे ते क्षण आहेत की ज्यावेळी राज आणि उद्धव बऱ्यापैकी एकमेकांच्या संपर्कात होते. काय वाटतं सगळं एकत्र असं बघून? खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला कोणीतरी विष कालवलं. राज ठाकरे यावेळी म्हणाले की छान दिवस होते, मात्र कुणाची नजर लागली असावी किंवा कोणीतरी विष कालवलं असावं, पण ते कुणी वेगळंच होतं का हा मात्र प्रश्नच आहे. दरम्यान शिवसेना मनसे यांच्यात राजकीय जवळीक वाढत असतानाच आता दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या धाकट्या पातेने आता दोन्ही भावांना म्हणजे आपापल्या वडिलांना जवळ आणण्याचं ठरवलंय, एकत्र आणण्याचं ठरवलंय. याबाबतीत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय पाहूया. तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार, पण मी 2014-17 बघितलंय. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलंय, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं हे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. तर अशा प्रकारे आता ठाकरेंच्या एकत्रित येण्याची कहाणी इथपर्यंत तरी आलेली आहे. वळण तर सुंदर आहे. पुढे काय काय आता वाढून ठेवलेले ते आपल्याला येत्या काळात काही दिसेल. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी याच विषयावरती आम्ही प्रेक्षकांना मतं विचारली होती. मतप्रदर्शन म्हणजे कमेंट्स लिहायला विचारलं होतं. लोकांच्या कमेंट्स घेऊयात आपण मीडिया सेंटरवर जाऊन. माझा मीडिया सेंटरवरती काय आल्यात कमेंट्स. युट्यूबवरती आमच्या लिहितात सारंग कुलकर्णी, काही फरक पडणार नाही, जनतेनं दोघांना पण ओळखलं आहे, अशी एक पहिली कमेंट. लक्ष्मण कडक लिहितात एकत्र येऊ नका, काहीही फायदा होणार नाही, ना जनतेला ना तुम्हाला. स्पंदन कुलकर्णी लिहितात ही दोन्ही भावांसाठी शेवटची संधी आहे. राजकीय पतन टाळायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. अक्षय काळे लिहितात आमच्या एबीपी माझाच्या युट्यूब चॅनलवरती फरक पडेल, यापेक्षा महाराष्ट्र आणि ठाकरे ब्रँड वाचला पाहिजे, ते सर्वात महत्वाचं आहे. ही कमेंट महत्वाची आहे कारण मगाशी पण हा मुद्दा आपण सांगितलेला आहे की ठाकरे ब्रँड सध्या दोघांसाठी महत्वाचा आहे. अमित जाधव लिहितात राज आणि उद्धव एकत्र आल्यावर महायुतीला असा फटका बसेल की पुन्हा ठाकरे ब्रँडच्या नादाला लागणार नाहीत. अतिशय आक्रमक अशी प्रतिक्रिया. तर प्रमोद साळुंके लिहितात आलेच पाहिजेत महाराष्ट्राच्या हितासाठी, अशी अपेक्षा. अनेकांची मनातली अपेक्षा बोलून दाखवली आहे. युट्यूबवर सत्या लिहितात एकत्र आले तरी काही खास फरक पडणार नाही, येत्या निवडणुकीपुरता स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येऊन काही नगरसेवक निवडून आणणार बस. एबीपी मध्येच्या एक्स अकाउंटवर आलेली कमेंट आहे कणाद मुकाडे यांची, महायुतीला निश्चितच फटका बसेल. एक्सवर आलेली आणखी कमेंट देवदत्त राणे यांची महायुतीला फटका बसेल, त्यातही सर्वात जास्त फटका शिंदे गटाला बसेल, जे आपण नंतर चर्चेत घेणारही आहोत. खरंच असं होईल का? प्राध्यापक राहुल चव्हाण लिहितात सध्याचा राजकीय चिखल पाहता विशेषतः महाराष्ट्रातील मराठी लोकांना हक्काचा व्यासपीठ राहिलेला नाही, जे बाळासाहेबांच्या काळात होतं. म्हणून ठाकरे बंधूंनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल. एक्सवर आणखी एक प्रतिक्रिया आली आहे शंतनू गौतम यांची, आधी हे बंधू एकत्र तर येऊ द्या, उगाच सामना रंगवण्यात काय अर्थ आहे. हा मुद्दा बरोबर आहे, आधी एकत्र येऊ द्या, काहीतरी ठरवू द्या, जागा वाटप ठरवू द्या. इन्स्टावरती आलेली कमेंट सुनील जयकर लिहितात भाजप शिंदेच्या शिवसेनेला जबर फटका बसेल. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया संगीता पाटील लिहितात लवकर एकत्र या साहेब.
इन्स्टावरची आणखी कमेंट आहे करण यांची, नक्कीच एकत्र या, महाराष्ट्राला आज गरज आहे. लोकांना आजही महाराष्ट्र ठाकरे हे एक कॉम्बिनेशन वाटतं. हा ठाकरे ब्रँडचा राज आणि उद्धव यांच्या लिगसीचा मुद्दा आहे. शैलेश लिहितात, पुरोगामी महाराष्ट्र इतिहास जमा झालाय असं वाटतंय. विश्वजित लिहितात, भाजपचं पुरे झालं, आता महाराष्ट्राला दोन भावांची गरज आहे. तर अशा प्रकारच्या लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत, हे तर बघायला मिळालेलं आहे. एक काळ होता की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक यांचं स्वागत करायची दोघे एकत्र.